नमस्कार मित्रांनो, 18व्या लोकसभा निवडणुकीसाठी जे मतदान झालं आणि त्या मतदानातून जे चित्र समोर आलं त्यातून एक बाब स्पष्ट झाली की लोकांनी जे मतदान केलेलं आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने भारतीय लोकशाहीचा विजय झालेला आहे। या विजयाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणता येईल की गेल्या 10 वर्षापासून मोदी सरकार सत्तेवर होतं। आता मोदी सरकार जाऊन एनडीएचं सरकार आलेलं आहे। म्हणजेच प्रत्येक वेळी मोदी सरकार असा जप गेली 10 वर्ष ऐकायला मिळत होता। लोकांनी मोदींना कुठेतरी जाणीव करून दिली की ही भारतीय लोकशाही आहे, भारतीय लोक प्रगल्भ आहेत आणि या लोकशाहीमध्ये कुणीही नेता जरा देखील हुकुमशाहीकडे झुकत असेल तर आम्ही त्याला लोकशाहीच्या मार्गावर आणल्याशिवाय राहणार नाही। आणि दुसरं म्हणजे भारताला एक मजबूत विरोधी पक्ष मिळालेला आहे। या निवडणुकीचं तिसरं वैशिष्ट्य म्हणता येईल की भारताला एक नवा गांधी मिळाला। भारताच्या राजकीय क्षितिजावर राहुल गांधी नावाच्या एका कणखर नेतृत्वाचा उदय झालेला आहे आणि आज आपल्याला त्या संदर्भातच जाणून घ्यायचं आहे। मित्रांनो, मनमोहन सिंग सरकारने 10 वर्षाचा आपला कालावधी पूर्ण केला। म्हणजे पहिला टप्पा होता 5 वर्षांचा UPA 1चा आणि दुसरा टप्पा होता UPA 2चा। पहिल्या टप्प्यात मनमोहन सिंगांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या सहकाऱ्यांवर कंट्रोल ठेवत भारताची जी घसरलेली आर्थिक स्थिती होती ती रुळावर आणली। मोठ्या प्रमाणात त्यांनी निर्गुंतवणूक केली आणि परदेशी बँकामध्ये भारताचं जे सोनं ठेवलेलं होतं चंद्रशेखर यांच्या काळामध्ये, त्यामुळे भारताला आर्थिकदृष्ट्या नामुष्की सहन करावी लागलेली होती। परंतु मनमोहन सिंगांच्या काळामध्ये भारताची आर्थिक गाडी रुळावर आली। परंतु UPA 2च्या काळामध्ये आपल्या सहकाऱ्यांच्या भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवता न आल्यामुळं मनमोहन सिंगांचा कारभार जो होता तो त्यांच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये कुठंतरी टीकेचा लक्ष्य झाला। याच काळामध्ये सोशल मीडियाचा उगम झालेला होता आणि 2014 मध्ये नरेंद्र मोदी भारताच्या राजकीय क्षितिजावर दाखल झाले। या काळात सोशल मीडियाने जो प्रचार केला तो मोदींची प्रतिमा मोठी करण्याचा आणि राहुल गांधी आणि पर्यायाने काँग्रेसचं प्रतिमा भंजन करण्याचं काम मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरून सुरू झालेलं होतं। खरं तर सोशल मीडिया हा प्रकार त्यापूर्वी भारतीय राजकारणामध्ये निवडणूक प्रचारामध्ये तितकासा रुळलेला नव्हता। परंतु नरेंद्र मोदींनी एखाद्या कॉर्पोरेट कंपनीसारखं आपली प्रचार यंत्रणा राबवली आणि त्यामध्ये काँग्रेसच्या भ्रष्टाचाराचा असा पर्दाफाश केला की काँग्रेसला फार मोठा दणका 2014 मध्ये बसला। त्यातून काँग्रेस सावरू शकली नाही। 2019 मध्ये देखील काँग्रेसचा पराभव झाला। अगदी ज्या पक्षानं स्वातंत्र्यापासून आजपर्यंत भारताचं राजकारण चालवलं, राजकीय सत्ता भोगली, त्या पक्षाला आपला विरोधी पक्ष नेता देखील भारताच्या लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नेतेपद मिळवता आले नाही। एवढा मोठा पराभव काँग्रेसचा झालेला होता। 50च्या खाली जागा काँग्रेसला मिळाल्या आणि मोदींनी जो जयघोष केलेला होता, मोदींनी जो नारा दिला होता काँग्रेस मुक्त भारत, तशाच प्रकारे भारतातून काँग्रेस लुप्त होते की काय
अशा प्रकारची भीती राजकीय विश्लेषकांना वाटू लागलेली होती। यामध्ये राहुल गांधींची प्रतिमा, सोनिया गांधींची प्रतिमा सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात विद्रूप करण्यामध्ये भाजपचा IT सेल यशस्वी झालेला होता। राहुल गांधीचा उल्लेख वारंवार राहुल गांधींना राजकारणातलं काही कळत नाही, राहुल गांधी हे राजकारणाविषयी सिरियस नाही, ते लोकसभेच्या कामकाजात फार कमी वेळा सहभागी होतात, काँग्रेसचे महत्त्वाचे निर्णय घेताना किंवा देशामध्ये निवडणुका असताना राहुल गांधी परदेश दौऱ्यावर जातात, त्यामुळं गांभीर्याने ते राजकारण करू शकत नाही, काँग्रेस अध्यक्ष म्हणून ते वारंवार अपयशी ठरतात, अशा प्रकारचा प्रचार त्यांच्या विरोधकांनी केलेला होता। आणि त्यामुळे काँग्रेस अंतर्गत एक दबावगट देखील निर्माण झालेला होता की राहुल गांधींनी पक्षाचं नेतृत्व सोडावं। त्यातील काही नेते पक्षाबाहेर गेले देखील, काहींनी आपले पक्ष स्थापन केले, राहुल गांधी मात्र आपल्या मार्गावरून पुढे चालतच राहिले। खरं तर पदयात्रा हा भारताच्या राजकारणातील, भारताच्या इतिहासातील एक फार मोठा महत्त्वाचा असा भाग आहे। महात्मा गांधींनी दांडी यात्रा काढलेली होती, त्यांनी संपूर्ण देश पायी फिरून या देशातील सुखदुःख पाहिलेली होती। राहुल गांधी आणि त्यांच्या टीमला महात्मा गांधींची आठवण झाली आणि त्यांनी एक नवा मुद्दा देशासमोर आणला होता, तो म्हणजे भाजप आणि संघ परिवाराने देशामध्ये विद्वेषाचं वातावरण निर्माण केलेलं आहे। देश वेगवेगळ्या समाजात विभाजित होत आहे, देशामध्ये धार्मिक उन्माद निर्माण होत आहे आणि त्यामुळं संपूर्ण भारतीयांना एकत्रित करण्यासाठी त्यांनी काश्मीर ते कन्याकुमारी ते काश्मीर अशा प्रकारची भारत जोडो यात्रा सुरू केलेली होती। या यात्रेला सुरुवातीला मीडियाने कोणत्याही प्रकारची प्रसिद्धी दिली नाही। मेनस्ट्रीम मीडिया या यात्रेपासून सुरुवातीपासून लांब होता, परंतु सोशल मीडियावरून या यात्रेची मोठ्या प्रमाणात दखल घेण्यात आली। लाखो लोक या यात्रेत सहभागी झाले आणि राहुल गांधींची भारत जोडो यात्रा ही यशस्वी झाली। राहुल गांधींनी या यात्रेदरम्यान जी भाषणं केलेली आहेत, जे विचार मांडलेले आहेत, या विचारांनी लोक मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले आणि राहुल गांधीमधील एक परिपक्व नेता आणि परिपक्व वक्ता लोकांच्या समोर पुढे आला। राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेनंतर लोकसभा निवडणुकीपूर्वी मणिपूरमध्ये जो अत्याचार झालेला होता, या मणिपूर सारख्या एका छोट्या राज्यात घडलेला हा अत्याचार, झालेली जाळपोळ, तेथील स्त्रियांची नग्न काढलेली धिंड, खरं तर हा भारतातील एक छोटंसं राज्य आहे, या राज्यातील हा महत्त्वाचा प्रश्न हा संपूर्ण देशाचा प्रश्न आहे, ही समस्या संपूर्ण देशाची आहे असं मानून राहुल गांधींनी मणिपूरला भेट दिली आणि देशात आणि विदेशात मणिपूरचा मुद्दा त्यांनी उचलून धरला। तिथून त्यांच्यामधील एक प्रगल्भ राजकारणी समोर आला। राहुल गांधींची प्रतिमा ही पप्पूपासून ते नवा गांधी या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहे। राहुल गांधींचं एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे, राहुल गांधी घराण्यासारख्या भारतातील एका मोठ्या तालेवार घराण्यातून आलेले आहेत, सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले आहेत, तरी देखील त्यांना गरिबांविषयी कणव आहे, गरिबांविषयी आपुलकी आहे, सर्वसामान्य भारतीयांविषयी आपुलकी, प्रेम हे भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून आपल्याला दिसून आलं आणि त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद मिळू लागला। प्रश्न समजून त्या प्रश्नांना थेट भिडणं हे राहुल गांधींचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे। राहुल गांधींनी मोदी सरकार जे उद्योगपतींना किंवा ठराविक उद्योगपतींनाच अनुकूल अशा प्रकारचे निर्णय घेते, अदानी आणि अंबानीलाच मदत करते, त्यांनाच मोठं करते, दोन भांडवलदार देशात मोठे केले जात आहेत, हा मुद्दा उचलून धरला आणि अदानी अंबानीच्या विरोधात वातावरण निर्माण केले।